ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धबधबा म्हटलं की पाण्याच्या प्रवाहाचं सुंदर रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। मात्र आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे पर्यटक धबधब्याचं आकराळ विक्राळ रूप पाहण्यासाठी धाव घेतात। फक्त आवाजच पुरेसा आहे या महाकाय धबधब्याचं वर्णन करण्यासाठी। हा आहे गोकाक फॉल्स। बेळगाव जिल्ह्यामधनं वाहत जाणारी घटप्रभा जेव्हा पूर्वेच्या दिशेनं वाहत येते तेव्हा वाटेतल्या एका घळईत कोसळते आणि तयार होतो गोकाक फॉल्स। 171 फूट उंच आणि 581 फूट रुंद इतका हा विक्राळ धबधबा आहे। विशेष म्हणजे या धबधब्याच्या प्रपातामुळे उडणारे तुषार हे तब्बल 3 किलोमीटर पर्यंत उडत जातात। त्यामुळे या धबधब्याला पाहण्यासाठी वेगवेगळे किमान 15 पॉइंट्स आहेत। या धबधब्याच्या खाली एक विद्युत निर्मिती केंद्र सुद्धा आहे। ब्रिटिशांच्या काळात उभारलेलं हे केंद्र आजही सुरू आहे। पण गोकाकचं सर्वात आकर्षणाचं केंद्र म्हणजे झुलता पूल। स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला हा पूल पूर्णपणे झुलताय, म्हणजे या पुलावरनं जायचं म्हणजे हले डुले निळू फुले। तब्बल 559 फूट लांबीचा हा पूल आजही सुस्थितीमध्ये आहे। पण रोरावत वाहणाऱ्या घटप्रभा नदीच्या वर बांधलेल्या झुलत्या पुलावरनं जाण्यात एक वेगळंच थ्रिल असतं। अनेकांची पाचावर धारण बसते तर अनेकांचे डोळे भिरभिरतात। तेव्हा मंडळी, गोकाक पाहिला नसेल तर नक्की बघा आणि समृद्ध व्हा। विलास अध्यापक सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, गोकाक, बेळगाव।